जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि आजचा दिवस मंगलमय करूया. आज आहे रविवार आणि परवा दिवशी म्हणजे मंगळवारी अंगारकी चतुर्थी येत आहे. तर आज आपण त्याचविषयी जाणून घेणार आहोत. त्याआधी छोटीशी सर्वांना एक मनापासून विनंती आहे की माझ्या दोन्ही चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करावेत. हे एक माझे धार्मिक आध्यात्मिक असे चॅनेल आहे आणि दुसरे आहे मराठी हाऊसवाईफ. त्याही चॅनेलवर जाऊन तुम्ही माझे व्हिडिओज नक्की बघावेत. तुम्हाला ते आवडतील अशी आशा धरते आणि मला सबस्क्राईब केल्यानंतर नक्की सांगा की मी सबस्क्राईब केलेले आहे. त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया. अंगारकी चतुर्थी सर्व गणेश भक्तांची अतिशय आवडीची असते. प्रत्येकजण त्या अंगारकी चतुर्थी येण्याची आतुरतेने वाट बघत असते. ज्यांना प्रत्येक महिन्याची चतुर्थी धरायला जमत नाही त्यांनी अंगारकी चतुर्थी अवश्य धरावी, कारण संपूर्ण चतुर्थी म्हणजे 21 चतुर्थ्या धरल्याचे पुण्य आपल्याला या दिवशी मिळते. अंगारकी चतुर्थी म्हणजे काय हे अगोदर जाणून घेऊया. अंगारक म्हणजे मंगळ आणि चतुर्थी म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळाचा प्रॉब्लेम असेल, ज्यांना मंगळ दोष असेल त्यांनी अवश्य ही अंगारकी चतुर्थी धरावी. संपूर्ण मंगळ दोष निघून जाण्यास मदत होते. अंगारकी चतुर्थी ही अशी आहे की सर्व पापे, सर्व आपले जे चुका ज्या आहेत त्याची क्षमा मागण्याचा हा दिवस आहे आणि गणपती बाप्पा मोठ्या मनाने आपल्याला ते माफ करतो. तसेच सर्व संकटे आपल्याकडे गणपती घेतो आणि आपल्याला एकदम संकट विरहित म्हणजे आपलं आयुष्य अगदी सुखकर करतो. विद्येचा देवता आहे गणपती. हा विद्येचा देवता आहे, बुद्धीचा देवता आहे, ब्रह्मांडाचा निर्माणकर्ता असा हा गणपती आहे. 14 विद्या 64 कला गणांचा अधिपती स्वामी असलेल्या गणपतीला अनन्यसाधारण असे आपल्या आयुष्यामध्ये स्थान आहे. संकष्टीचा उपवास करून गणपतीची पूजा करणे ही परंपरा आहे. पण ज्यांना कुणाला संकष्टी चतुर्थी करायला जमत नाही त्यांनी अवश्य आणि अवश्य अंगारकी चतुर्थी धरावी. मी स्वतः देखील अंगारकी चतुर्थी अगदी मनापासून धरते. अंगारकीचा उपवास कसा करावा तर अंगारकीचा उपवास हा दिवसभर सकाळपासून रात्री चंद्रोदय होईपर्यंत धरावा. त्या दरम्यान गणपतीची खूप छान अशी पूजा करावी आणि गणपती श्लोक वाचावे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. सगळी संकटे नष्ट करणारी अशी ही चतुर्थी. गणपती हा विशिष्ट जातीचा, पंथाचा, धर्माचा असा कोणत्याच धर्माचा किंवा पंथाचा नाही, तर गणपती हा अतिशय उत्साही आहे. कुठेही कार्यक्रम असल्यावर नाचणारा आणि अग्रस्थानी लढणारा, शिक्षणाची आवड असणारा असा एकमेव आपला हा गणपती बाप्पा आहे. गणपतीची गाणी जरी लागली तरी आपल्यालाही नाचावे डोलावे वाटते. असाच हा आनंदीमय, अतिशय आनंद देणारा आपला हा गणपती बाप्पा आहे. आराध्य मानून या गणपतीची कोट्यावधी लोक जगामध्ये पूजा करतात, संकष्टी करतात. समृद्धी, बुद्धी, सौभाग्य प्रदान आपल्याला गणपतीची चतुर्थी आणि अंगारकीची चतुर्थी आपल्याला देऊन जाते. पूजेने घरामध्ये प्रसन्नता येते. व्रत कोणीही करू शकते. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत, वृद्ध माणसांपर्यंत, सौभाग्यवती स्त्रिया, विधवा स्त्रिया, प्रेग्नंट स्त्रिया कोणीही हे व्रत अगदी आवडीने करू शकते. घराची सुखशांतीसाठी या दिवशी आपण मनोकामना करायची असते. चंद्रोदय कधी आहे तर साधारण 9:51 हा महाराष्ट्राचा टायमिंग वेगवेगळा 4-5 मिनिटाच्या फरकाने पडेल. तर साधारण 10 हे टायमिंग चंद्रोदयाचे धरावे. त्या दिवशी चंद्रोदयाला 10ला चंद्राची पूजा करून मग आपण जेवावे. काय करावे त्या दिवशी तर मोदकाचा प्रसाद करावा. गणपतीला लाल फूल व्हावं आणि दुर्वा 21 किंवा 51 व्हाव्यात. दुर्वांच्या पाती 3 असाव्यात. दुर्वांची देठे आपल्याकडे आणि दुर्वांच्या पाती गणपतीकडे अशा दुर्वा नेहमी गणपतीला व्हाव्यात. चुकीच्या दिशेने गणपतीला कधीही दुर्वा वाहू नये. देठ आपल्याकडे आणि त्याची जी पाती असतात ती गणपतीकडे अशा प्रकारे व्हावेत. आणि जर प्रत्येक महिन्याची तुम्हाला चतुर्थी जमत नसेल तर ही चतुर्थी मात्र तुम्ही अवश्य धरावी. अडकलेली कामे पूर्ण होतात, मार्गी लागतात. तुमची कुठल्याही इच्छा असतील तर या दिवशी तुम्ही जर पूजाविधी करून त्यांच्याजवळ तुम्ही संकल्प धरून जर इच्छा मागितली की मी 11 अंगारक्या करीन, 21 अंगारकी करीन तर अवश्य आणि अवश्य तुम्हाला लाभच होतो. या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी 1000 पटीने पृथ्वीवर आकर्षित होत असतात. त्यामुळे आपल्यावरही या पुण्यलहरींचा खूप असा छान परिणाम होतो. त्याचा फायदा कायम आपल्याला होतो. 27 जुलैला 9:51 हे आपल्या
इथलं टायमिंग आहे तर सगळ्यांनी मिळून 10 वाजता ही चतुर्थी सोडली तरी चालेल. त्या दिवशी पूजा कशी करायची तर सकाळी लवकर उठायचे, धुतवस्त्र घालायचे, असेल तर तुमच्याकडे लाल ड्रेस, साडी तुम्ही काही घालू शकता. जेंट्स लोकांनी पण लाल रंगाचा रुमाल किंवा लाल रंगाचा तिलक जरी लावलात तरी खूप झाला. लाल रंगाला महत्त्व आहे. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर अक्षदा, लाल अक्षदा, थोडंसं कुंकू लावून अक्षदांचा गोल करावा. त्यामध्ये पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. त्याला मध्ये स्वस्तिक काढून पाचही बाजूंनी त्याला कुंकवाच्या रेषा ओढाव्यात, स्वस्तिक काढावं. त्यानंतर तांबणामध्ये सुपारी, नारळ जसं आपण ठेवतो तसे ठेवून तांबणामध्ये परत अक्षदा ठेवून त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती ठेवण्याआधी त्याला दुधाने आणि पंचामृताने कोमट पाण्याने असे स्नान घालून घ्यावे. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस एक वेगळा मंत्र म्हणायचा आहे. ते मंत्र कुठले ते मी तुम्हाला सांगते. गंध लावताना काय म्हणायचे आहे तर गंध लावताना म्हणायचे आहे लंबोदराय नमः. अक्षता वाहताना म्हणायचं आहे गणपतीला अक्षता व्हायच्या आहेत आणि म्हणायचं आहे कामरूपाय नमः. फळ वाहताना म्हणायचं आहे पुष्प सर्वार्थ सिद्धिदाय नमः. वस्त्र वाहताना म्हणायचं आहे, वस्त्र म्हणजे कापसाची 11ची गेजमाळ तुम्हाला गणपतीला व्हायची आहे, शिव प्रियाय नमः. धूप लावताना म्हणायचं आहे गजमुखाय नमः. दीप लावताना म्हणायचं आहे मूषक वाहनाय नमः. नैवेद्य दाखवताना म्हणायचं आहे विप्रनाथाय नमः. दक्षिणा देताना म्हणायचं आहे म्हणजे सुपारी, पानविडा आपण जेव्हा देऊ तेव्हा म्हणायचं आहे धनदाय नमः, सिद्धी प्रदाय नमः. हे मंत्र खूप आवश्यक आहेत आणि हे तुम्ही नक्की म्हणा. मी जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहीन, विसरले तरी पॉज करून ऐका, कारण मी स्पष्ट उच्चारामध्ये तुम्हाला हे मंत्र सांगितलेले आहेत. हे मंत्र म्हणत पूजा करा आणि तुमची पूजा अगदी छान संपन्न होईल. दुर्वा वाहा, फुलं वाहा, अक्षता वाहा. प्रत्येक वेळेस मंत्र म्हणा. रात्री उपवास सोडताना गणपतीला 21 किंवा 11 मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवा. सगळ्यात आवडीचे खाद्य आहे गणपतीचे मोदक. नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायला तरी विसरू नका. त्याचप्रमाणे गणपती महात्म्य म्हणा, आरती करा, गणपतीची आरती करा, शिवपार्वतीची आरती करा. शंकराची आणि पार्वतीची आरती देखील या दिवशी खूप महत्त्वाची आहे. या तिन्ही आरत्या करा आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना ही प्रत्येक पूजेनंतर गरजेची असते की माझ्याकडून काही चुकले असेल गणपतीराया तर मला माफ कर आणि माझ्या आयुष्यातील संकटे दूर कर. तू खूप मोठ्या मनाचा आहेस, तुझे पोटच इतके मोठे आहे की त्यामध्ये तू सगळ्यांचे अपराध जमा करतोस असे म्हणणे आहे, म्हणजे असे म्हटले जाते. आणि आपल्याला उपवास सोडायचा आहे. काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात तर असं आपल्याला मुळीच करायचं नाही आहे, कारण गणपतीला स्वतःला खाण्याची इतकी आवड आहे की तो उपाशीपोटी कधीही राहू शकत नाही. त्यामुळे त्याला आपल्या भक्तांनीही उपास केलेला आवडत नाही. भरपूर खाऊन रात्री हा उपवास सोडूनच आपल्याला झोपायचं आहे. या दिवशी काय टाळायचं आहे तर या दिवशी मद्यपान, मांसाहार, दारू, काय जे तुमचं जे व्यसन असेल ते, अपशब्द बोलणे, चुकीचे बोलणे, मुक्या प्राण्यांना मारणे, मुक्या प्राण्यांना झिडकारणे हे तुम्हाला टाळायचं आहे. मुक्या प्राण्यांना खाऊ घालायचं आहे. दारापाशी कोणी आलं तर त्याला अन्नाचा घास द्यायचा आहे. गरिबांना मदत करायची आहे. आणि आपल्याला गणपती बाप्पाला आपोआपच हे सगळं आवडतं आणि गणपती बाप्पा हा खूप लवकर प्रसन्न होतो. त्याच्यासाठी फार काही करावं लागत नाही. बास, लाल फूल, मोदक आणि दुर्वा ह्यानेच तो प्रसन्न होतो. तेवढं अवश्य त्या दिवशी करा. ओम गम गणपते नमःचा जप दिवसभर करा किंवा 1 माळ तरी जप करा. आणि अथर्वशीर्ष म्हणायला विसरू नका. अभिषेक करताना 1 वेळ 5 वेळा तरी अभिषेक करताना अथर्वशीर्ष जरूर म्हणा. रात्री उपवास सोडा. आपल्याला श्रेयस्कर फलप्राप्ती नक्की होते. आणि जेवणानंतर उत्तरपूजा करायला विसरू नका. उत्तरपूजा म्हणजे अक्षता व्हायच्या, दिवा उदबत्ती परत एकदा लावायचं, क्षमा प्रार्थना करून अक्षता वाहिल्यानंतर गणपतीची मूर्ती थोडीशी हलवायची. हे झालं विसर्जन, म्हणजे उत्तरपूजा झाली. एवढंच आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाला प्रसन्न करायचं आहे. असाही गणपती बाप्पा प्रसन्नच असतो, पण या दिवशी विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्ही सगळीही विशेष पूजा करू शकता. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडले तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळेल. बेल आयकॉनचं बटन दाबा माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. बोला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.